मुंबईतून व्यवसाय करणाऱ्या 26 हिरे व्यापाऱ्यांनी मुंबईला कायमचा रामराम ठोकलाय। आता ते सुरतच्या डायमंड बोअर्स इथल्या कार्यालयातून व्यापार करणार आहेत आणि यावर राज्यात राजकारण रंगताना दिसतंय। महाराष्ट्रातून पुन्हा व्यवसाय बाहेर जात असल्यानं विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। पण मुंबईतील हिरे व्यापाऱ्याला घर का लागली? महाराष्ट्रातून व्यवसाय बाहेर का जात आहेत? महाराष्ट्र सरकार व्यावसायिकांना सोयी सुविधा देण्यात कमी पडतंय का, असे सवाल उपस्थित होत आहेत। आणि हीच आहे आजची आपली स्टोरी ऑफ द डे। महाराष्ट्रातल्या 26 हिरे व्यापाऱ्यांनी गुजरातमधल्या सुरत इथं आपला व्यापार हलवलेला आहे। हिरे व्यापारी महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यामध्ये का जात आहेत, यावर सरकार विचार करणार आहे का, असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी विचारलाय। पाहूया। हिरे व्यापार ही मुंबईची ओळख राहिली आहे। मात्र आता हाच हिरे व्यापार मुंबई सोडून थेट गुजरातला गेलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जिव्हाळ्याच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या सुरत डायमंड बोअर्स या प्रकल्पात मुंबईतले हिरे व्यापारी कायमस्वरूपी स्थलांतरित झालेत। यात 1-2 व्यापाऱ्यांचा समावेश नसून तब्बल 26 व्यापारी कायमस्वरूपी सुरतला जाणार असल्यानं मुंबईतल्या बाजारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर नव्यानं काम शोधण्याचा प्रश्न उभा राहिलाय। प्रत्येक राज्य जास्तीत जास्त उद्योग आपल्या शहरात यावेत याकरता प्रयत्नशील असतात। मात्र गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातले अनेक उद्योग हे गुजरातला गेलेत। त्यात कोणते उद्योग आहेत यावर एक नजर टाकूयात। नागपूरमध्ये येणारा टाटा एअर बस प्रकल्प, पुण्यात सुरू होणारा फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र, नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी, नॅशनल सिक्युरिटी गार्ड हब। एकूण 135 हिरे व्यापाऱ्यांची ऑफिसेस सुरतच्या SBD मध्ये सुरू होणार आहेत। या 135 पैकी 26 व्यापारी मुंबईतले आहेत। सुरतमध्ये आतापर्यंत 983 व्यापाऱ्यांनी आपापली ऑफिसेस उघडली आहेत। राज्य सरकारनं हिरे व्यापारी महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का जातात यावर सरकारनं विचार करायला हवा, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। ते का जात आहेत याचा पण आपण विचार केला पाहिजे। आणि तिथे इथं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काय कमी पडलं, आम्ही कुठे कमी पडलो का, याचा पण विचार सरकार निश्चितपणे करेल। माझ्या मते जे आहे, सरकार आपल्या पद्धतीनं पूर्णपणे जे आहे या अशा उद्योगांच्या पाठीमागे उभं आहे। हिरे व्यापारातून कोट्यावधींचा महसूल राज्य सरकारला मिळतोय। त्याचप्रमाणे इथल्या स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होतोय। मात्र आता मोठमोठ्या उद्योगांसोबत हा उद्योग देखील गुजरातला जात असल्यानं गुजरात उपाशी, महाराष्ट्र मात्र उपाशी राहतो की काय, असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। महाराष्ट्रातले उद्योग इतर राज्यामध्ये गेल्यानंतर रोजगाराचा सुद्धा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, हे उद्योग अशाच पद्धतीने इतर राज्यात जात राहणार का, असा सवाल आहे। आणि यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत, त्याचबरोबर भाजपचे प्रदीप पेशकार हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊया सचिन सावंत यांच्याकडे। सावंतजी, आपण बघतोय की आधी उद्योग गेले होते, त्याच्यानंतर आता जे डायमंड व्यापारी आहेत ते सुद्धा गुजरातमध्ये चाललेले आहेत, तिथून व्यापार करणार आहेत। याच्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या इच्छेनं हे सगळं चाललेलं आहे। मला असं वाटतं काय की ज्या शिवाजी महाराजांनी सुरतेवरती ज्या वेळेला आक्रमण केलं होतं आणि लूट केली होती, त्याचा मला असं वाटतं बदला महाराष्ट्राशी ते घेत आहेत असं दिसतंय एकंदर चित्र। कारण एक प्रकारचा महाराष्ट्राबद्दलचा आकस सातत्यानं गेल्या 9 वर्षांमध्ये जाणवला आणि गुजरातला पुढे आणण्यासाठी देशाचंही नुकसान, म्हणजे महाराष्ट्राचं केवळ नुकसान होत नाही, हे देशाचं नुकसान होत आहे। तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जेव्हा आलं होतं, ते 2007 साली त्याची समिती नेमली होती। त्या समितीनं रिपोर्ट दिला होता, अन्य अनेक तज्ञांनी रिपोर्ट दिला होता की ते इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जर व्हायचं असेल तर ते मुंबईत झालं पाहिजे। परंतु जसंही 2014 साली सरकार आलं, लगेचच त्यांनी गुजरातमध्ये नेलं। त्या ठिकाणी आज तुम्हाला पाहायचं असेल तर त्या ठिकाणी गिफ्ट सिटीमध्ये नेलं। गिफ्ट सिटी ही 2014 पर्यंत पूर्णपणे डबघाईस आली होती, तुम्ही लक्षात घ्या।
मोदीजींच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये जे प्रकल्प त्यांनी घोषित केले गुजरातमध्ये ते सगळे डबघाईत आले होते. गुजरातला पूर्णपणे मागे नेणारे प्रकल्प होते. आता पंतप्रधान आल्यानंतर ते प्रकल्प देखील पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न त्यांच्या दृष्टिकोनातून ते करतायत आणि त्याच्यासाठी देशाचं नुकसान, महाराष्ट्राचं नुकसान होतंय. अनेक प्रकल्प नेले जाते. तुम्ही लक्षात घ्या, दोलेरा, मी स्वतः त्याचा विरोध केला होता की इतका मोठा प्रकल्प जो सेमीकंडक्टरचा महाराष्ट्रामध्ये येणार होता आणि त्यामध्ये त्या प्रकल्प वेदांता फॉक्सकॉनचा त्यांनी अहवाल दिला होता की तळेगाव हेच ठिकाण चांगलं आहे. तळेगाव का चांगलं आहे? कारण तिथं एक सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्या तिकडे आहेत. दुसरीकडे जे स्किल्ड लेबर लागतं, जे तज्ज्ञ, ज्याच्यामध्ये शिक्षित लेबर लागतं, पुन्हा हे शिक्षणाचा हब आहे, त्याच्यामुळे तिथं प्राप्त होईल. डोलेरा हे 100 पेक्षा जास्त किलोमीटर अहमदाबाद पासून. तिथं काही नाहीये. आजही तिथे एअरपोर्ट बनू शकला नाही कारण दलदलीची जमीन आहे. आता ते फॉक्सकॉनचे पण प्रमुख आले सावंतजी, होते. तुम्ही म्हणताय की तिकडे काही नाहीये, तरी सुद्धा उद्योग आणि व्यवसाय हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर का जात आहेत हा सवाल आहे. आणि हाच सवाल घेऊन मी पुढे प्रदीप पेशकार यांच्याकडे जाते. पेशकारजी, महाराष्ट्रातले जे उद्योग आहेत ते गेले होते आधी, त्यांची संख्या मोठी आहे आणि त्यातच आता हिरे व्यापार सुद्धा गुजरातला जात असल्याचं दिसतंय. अनेक व्यापारी यांनी मुंबईला रामराम ठोकलेला आहे. असं का होत असेल? नमस्कार. हा, बोला. खरं तर विरोधकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की नक्की उद्योग येणे आणि उद्योग जाणे याच्या मागे नक्की काय असतं. उद्योग गेले अशा प्रकारचा अपप्रचार करून महाराष्ट्राच्या युवकांच्या आशा आकांक्षाशी खेळणे हे योग्य नाही असं मला वाटतं. कारण महाराष्ट्र हा कायम समृद्ध राहिलेला आहे आणि समृद्ध यापुढेही राहणार आहे. सचिन सावंत सिनियर प्रवक्ते आहेत, त्यांना माझी विनंती आहे की गुजरात राज्याचा त्यांनी खूप अभ्यास केलाय, तसाच महाराष्ट्राचा सुद्धा अभ्यास करावा. महाराष्ट्राच्या अभ्यासात त्यांच्या हे लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये जे आता आपण सांगितलं की 26 हिरे प्रकल्प तिकडे गेले, तर किती होते हे तुम्ही पण गाळलेलं आहे. मुळात 2500 म्हणजे 2500 उद्योग हे महाराष्ट्रामध्ये म्हणजे ऑफिसेस हे पीकेसी मध्ये आणि मुंबईच्या भागामध्ये इथे आहेत. पेशकारजी, पण प्रश्न हाच आहे की आता ही संख्या जरी छोटी दिसत असली तरी येत्या काळामध्ये ती संख्या मोठी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यासाठी नेमकं काय केलं जाणार? माझं पूर्ण होऊ द्या. तुम्ही विरोधकांचं काम नका करू. माझं पूर्ण होऊ द्या. आम्ही मुंबईसाठी, मुंबईकरांसाठीचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. पेशकारजी, बोला. मी महाराष्ट्रासाठी बोलतोय, त्यामध्ये मुंबई आलीच. असं आहे की अडीच एक्सपोर्ट करणे उद्योगामध्ये 2 आहेत, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे प्रोसेसिंग आणि विक्री. तर मुंबई हे इंटरनॅशनल सेंटर असल्या कारणाने इथे एक्सपोर्ट सेंटर उभं राहिलं आणि मागच्या 50 वर्षामध्ये ते हळूहळू डेव्हलप झालं. परंतु ओपेरा हाऊस सारख्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी 5, 6, 7 बिल्डिंग मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेलं सेंटर माननीय देवेंद्रजींनी त्यांच्या व्हिजननी बीकेसीला सगळं एका जागेवर आणलं आणि इतकी मोठी फॅसिलिटी तिथे मुंबईमध्ये जागेची कमतरता आहे. असं असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथं व्यवस्था करून दिली आणि तिथे 2500 एक्सपोर्टचे कार्यालय यांनी उघडली आणि अतिशय समृद्ध अशा प्रकारचं हिरे बाजार तिथे व्यापार झाला लागला. मुळात पाठीमागे गेलं तर लक्षात घेतलं पाहिजे की सुरत हे वर्षानुवर्ष म्हणजे अनेक वर्षापासून पेशकारची, वेळेची कमतरता आहे. माझा एक शेवटचा प्रश्न, मग महाराष्ट्र सरकार या सोयी सुविधा देण्यामध्ये कमी पडतंय का? अजिबात कमी नाही पडत आहे. याचं कारण सुरतमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचं 90% काम, जगभरातल्या हिऱ्यांचं रिक्वायरमेंट ही मॅन्युफॅक्चरिंगची तिथे होते. परंतु आता जी तिथे सुरत डायमंड बोर्स सुरू झालं त्यामध्ये काही लोकांनी एक्सपान्शन केलं, फक्त ट्रेडिंग नाही तर त्यात मॅन्युफॅक्चरिंगचा भर द्यायचा आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी शिफ्ट केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त सुविधा द्यायचा विषय काढला म्हणून माननीय उद्योग मंत्र्यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे नवी मुंबईमध्ये आणि आपल्या या नवी मुंबईमध्ये हिरे क्लस्टर म्हणजे डायमंड क्लस्टर भारतातलं सर्वात मोठं तिथे होणार आहे. आणि त्याचबरोबर लॅब ग्रोन डायमंड हा जो नवीन इनोव्हेटिव्ह प्रकार आहे जो देशाच्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा त्याबद्दल भाष्य याच्यामध्ये केलं होतं बजेटमध्ये, त्याचं मोठं सेंटर हे नवी मुंबईत होणार आहे. त्यामधून मोठा पुढील काळामध्ये जे आपल्याला इको सेन्सिटिव्ह आपण जे म्हणतो, इको फ्रेंडली म्हणतो. पेशकारजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, तरी सुद्धा या ठिकाणी प्रश्न हाच उपस्थित होतोय की मग महाराष्ट्रातील किंवा मुंबईमधील जे हिरे व्यापारी आहेत ते तिथे का चाललेले आहेत गुजरातमध्ये? यानंतर एक शेवटचा प्रश्न सचिन सावंत यांना, काय सांगाल, तुमची काय प्रतिक्रिया? आता पेशकार यांची प्रतिक्रिया किंवा त्यांनी सरकारची भूमिका मांडलेली आहे, तुमचं काय म्हणणं यावर?
नाही धुळफेक आहे. मोदीजींची इच्छा आहे की गुजरात पुढे जावा, महाराष्ट्र मागे पडावा आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचं जे काही सरकार आहेत किंवा नेते आहेत ते महाराष्ट्र द्रोह करतायत असा आमचा ठाम आरोप आहे. कारण हे सातत्यानं सगळे प्रोजेक्ट तिकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न अट्टहास आहे. म्हणजे वेदांता फॉक्कॉनचा घ्या, महाराष्ट्रात काय त्यांची होतं ते स्वतःची बघा ना इच्छा साहेब. विरुद्ध जाऊन ते त्या महाराष्ट्रामध्ये ठिकाणी जे होणार आहे त्यावरही आपण बोललं पाहिजे. मुंबई सारखं आर्थिक राजधानी, देशाची आर्थिक राजधानी सारखं ठिकाण नाही. याला पोर्तुगीजाने नाव दिलं तर बॉम्ब बाह्या, याचा अर्थ चांगला किनारा. तुम्ही लक्षात घ्या, तिथं कुठेही अस्तित्वात नाही. सगळे पोर्ट तिकडे नेते जात आहे. पोर्टचे जेएनपीटीला बाजूला तिला डिफंड केलं जात आहे आणि सगळं तुम्ही त्या ठिकाणी व्यापार नेताय. JNPT मध्ये सेल होत आहे माहितीये का आपल्याला? महाराष्ट्राला मागे JNPT चालून मध्ये महाराष्ट्राच्या सेल करतोय, सेल. जनतेच्या जीवावरती तेथे त्या ठिकाणी तुम्ही करताय हे दुःखद आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये विरोध होतो हे लक्षात घेतलं पाहिजे. निश्चितच सावंतजी तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, त्याचबरोबर पेशकार यांचाही मुद्दा लक्षात आलेला आहे. दरम्यान तुमच्या दोघांचेही धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. मात्र प्रश्न अजूनही कायम आहे, तो म्हणजे मुंबईतील हिरे व्यापाऱ्याला घर घर का लागलेली आहे आणि सोयी सुविधा देण्यामध्ये कुठेतरी सरकार कमी पडतंय का? आता जरी ही संख्या कमी असली तर येत्या काळामध्ये ती संख्या वाढत गेली तर काय करणार आणि वेळीच या सर्व जे काही व्यापारी चाललेले आहेत राज्यातून त्याला थांबवलं जाणार का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.